पाहूया आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। वसई विरारमध्ये बविया आघाडीवर 113 जागा बविया या ठिकाणी लढतीये, तर भाजपनेही चांगला जोर लावलेला आहे। दुसऱ्या फेरीत 113 जागांवर बविया आघाडीवर, तर वसई विरारमध्ये युबीटी 2 जागांवर आघाडी घेताना दिसतीये। विशाल सर, वसई विरारचा जर आपण मुद्दा उपस्थित केला तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी जी आहे ती त्या ठिकाणी आधीपासूनच त्यांची सरशी असल्याचं पाहायला मिळतं। वसई विरारमध्ये बविया मात्र आघाडीवरती आहे। आश्चर्य वाटण्यासारखा हा निकाल नाहीये। दुसऱ्या फेरीमध्ये 113 जागांवरती बविया आघाडीवरती असल्या कारणामुळे त्या ठिकाणचा निकाल देखील लवकरात लवकर येईलच। त्यानंतर या घडीची आणखी एक मोठी बातमी, लातूरमध्ये भाजप एकूण 16 जागांवरती आघाडीवरती आहे आणि लातूरमधलं देखील जर चित्र पाहायला गेलं, काँग्रेस 12 जागांवरती त्या ठिकाणी आघाडीवरती आहे। केवळ 2 ते 3 इतक्याच जागांचा आणि आघाड्यांचा फरक यावेळेला पाहायला मिळतोय, त्यामुळे काही ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते। लातूरचा विचार केला तर 16 जागांवरती भाजप आणि उर्वरित 12 जागांवरती त्या ठिकाणी काँग्रेस जी आहे ती आघाडीवरती असल्याचं दिसतंय, त्यामुळे या ठिकाणचं देखील चित्र कधी पलटू शकतं। पनवेलमध्ये भाजप एकूण 8 जागांवर आघाडीवर घेताना दिसते। माजी महापौर सागर नाईक आघाडीवर आहेत पनवेलमध्ये, अर्थात पोस्टल मतदानाची ही सगळी आकडेवारी अचूक वेगवान निकाल फक्त आणि केवळ लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। तर पनवेलमध्ये भाजप एकूण 8 जागांवर आघाडी घेताना दिसतीये, तर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी 4 उमेदवार हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। अपडेट आपल्यापर्यंत येत आहे। कोल्हापूर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे एकूण 4 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि विजयी झाल्याचा हा सगळ्यात मोठा निकाल कोल्हापूरमधून येतोय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत, त्यामुळे आता भाजपनं सरशी घेतलेली अनेक ठिकाणी आघाडीच नव्हे तर आता विजयाचं देखील खातं सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये भाजपनंच उघडलेलं आहे। कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे एकूण 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपने या ठिकाणी कोल्हापूरमध्ये दंड थोपटलेले आहेत। कोल्हापूरमध्ये 4 उमेदवार भाजपचे विजयी खातं उघडतंय भाजप। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरुवातीपासूनच भाजपनं कोल्हापूरमध्ये शड्डू ठोकलेला होता। प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक या ठिकाणी विजयी झालेले आहेत। वंदना मोहिते, विजेंद्र माने हे देखील या ठिकाणी विजयी झाल्याची बातमी समोर येते। आणखीन एक महत्त्वाची बातमी, कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये विजय, तर जळगावची अपडेट। जळगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ उडालेला आहे। जळगावमध्ये आपण पाहिलं तर ईव्हीएम मध्ये सील फुटल्याचा आरोप केला जातोय। बरोबर आहे, यापूर्वीच आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी सरशी देखील जी आहे ती भाजप आणि शिवसेना करत असल्याचं बघायला मिळत होतं। मात्र जळगावकरांकडून आणखी एक कल पाहायला मिळतोय। जळगावकरांनी एक शंका उपस्थित केलेली की जळगावमधील मतदान केंद्रावरती गोंधळ का घालावा लागतो, तर त्या ठिकाणी ईव्हीएम जे मशीन लावण्यात आलेले होते या ईव्हीएम वरती करडी नजर ठेवण्यात आलेली होती। मात्र ईव्हीएमचं सील तुटल्यामुळे त्या ठिकाणी जळगावमधील मतदान केंद्रावरती अक्षरशः गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ब्रेकिंग न्यूज काकासाहेब आपल्याला मला खरं तर फ्री करायचंच आहे, मात्र काही पण एक महत्त्वाची बातमी काकासाहेबांच्याच कोट्यातली आहे। काँग्रेसच्या आशा काळे या ठिकाणी मुंबईत आपल्याला काहीच्या पिछाडीवर आघाडीवर आहेत काँग्रेसच्या आशा काळे। काकासाहेब चित्र आपल्यासाठी आहे का? आशादायी चित्र काकासाहेब तर निश्चितपणे महाराष्ट्रातलं जनमत हे काँग्रेसच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसतं। कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 12-14 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा असतील, राज्यातल्या तपास यंत्रणा असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील याचा गैरवापर करून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा जो प्रकार या महाराष्ट्रात घातला आणि त्या सगळ्या प्रकाराला इथली जनता कंटाळलेली आहे आणि लोकांना कळून चुकलंय की हे लोक विकास करत आहेत, फक्त मार्केटिंग करतायत। आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये गेल्या 5-10 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं स्वप्न काय, 1 नेशन 1 इलेक्शन, 1 नेशन 1 इलेक्शनचं स्वप्न बघणाऱ्या या इलेक्शन कमिशनला कालच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मिळाले नाहीत। तुम्ही जर काल वोटिंग केलं असेल तर तुम्हाला बाजूला व्हीव्हीपॅटची मशीन नव्हती, म्हणजे ती तुम्ही ज्याला मत घातलंय ती चिठ्ठी पडताना जी मशीन असते ती मशीन नव्हती। का मशीन नव्हती याचा खुलासा निवडणूक आयोग द्यायला तयार नाही। आता 16 तारीख आहे, 11 वाजलेत, अधिकृत किती मतदान झालंय याची आकडेवारी आज सुद्धा इलेक्शन कमिशननं दिलं नाही। बरोबर। नंबर 3 ची गोष्ट, शाईच्या बाबतीमध्ये बोटाला लावणारी शाई, ती शाईच्या ऐवजी तुम्ही मार्कर का वापरला याच्या बाबतीत खुलासा द्यायला तयार नाही। नंबर 4,
सकाळी 10 वाजता एवढ्या माझ्या आयुष्याच्या अगदी. राजकारणामध्ये काही सेकंद काकासाहेब तुम्हाला थांबवते. सोलापूरची महत्वाची बातमी इथं समोर येते. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. सोलापूरमध्ये अचूक आणि वेगवान निकाल केवळ लोकशाही मराठीवर आपण पाहतोय. सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. 4 उमेदवार आघाडीवर सोलापूरमध्ये. बरं काकासाहेब, मला एका मुद्द्यावरती तुमच्याशी बोलावं असं वाटतंय की आपण आरोप प्रत्यारोप करताय, विरोधक थेटपणे आरोप करताना दिसून येत आहेत आणि या आरोपांमध्ये कितपत तथ्य आपण समजायचं, कारण तितक्या ताकदीनं या लढाई लढल्या गेल्या नाही असं आपल्याला वाटतं का? आपल्याकडे येतोच आहे. मात्र जळगावमध्ये यावेळेला जो गोंधळ निर्माण झालेला होता त्या संदर्भातली दृश्य पाहतोय. त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनचं सील का तोडलं गेलेलं आहे? संतप्त असलेले जळगावकर यावेळेला प्रश्न उपस्थित करताय. एका बाजूला दृश्य असतील. काकासाहेब, आपण उत्तर द्या मी विचारलेल्या प्रश्नाचं. आपण जर बघितलं तर आज 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यूज चॅनलनी ज्या बातम्या दाखवल्या त्याचं खरं कुठेतरी चिंतन करणं आता गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर बघितलं तर निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं गोंधळ घातला, अक्षरशः गोंधळ घातला, म्हणजे जळगावमध्ये मतदारातले घोळ असतील, नावातले घोळ असतील, मतदान अधिकारी जे आहेत, म्हणजे तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो मी, म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. जे लोक उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढवत होते अशा उमेदवारांना एक अडचण आली महाराष्ट्रात. मी ती छोटी अडचण सांगतो 2 मिनिटांमध्ये. ज्या ठिकाणी पैसे वाटत होते अशा ठिकाणी पैसे पकडले गेले. पैसे पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला त्या पोराला नेण्यात आलं. बरं. आणि पोलिसांनी काय सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, इलेक्शन कमिशन गुन्हा दाखल केला पाहिजे. साहेब माफ करा, काही सेकंद थांबवते. महत्वाची अपडेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.